आता आपण उदय तारदाळकर यांचं व्याख्यान ऐकणार आहोत. गायडन्स फॉर इन्व्हेस्टर्स ग्रीव्हन्स या विषयावर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर आपल्याला आता मार्गदर्शन करणार आहेत. काल तारदाळकरांशी ओळख करून दिलीच होती, पण पुन्हा एकदा आज नव्यानं असणाऱ्या लोकांसाठी मुंबईहून खास आलेले आहेत. आपण जोरदार टाळ्या वाजवूया. तारदाळकर साहेब उभे राहा. आणि आपला हा कार्यक्रम सगळा आयोजित करण्यासाठी मुंबईहून जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं सगळं सहकार्य उदय तारदाळकर यांनी केलेलं आहे. KIAला 38 वर्षांचा कॉर्पोरेट कन्सल्टंट आणि ट्रेनर म्हणून त्यांना अनुभव आहे. रिस्क मॅनेजमेंट, रिटेल अँड इन्स्टिट्यूशनल बिझनेस स्ट्रॅटेजी, न्यू प्रोजेक्ट्स यासाठी बरंच काम त्यांनी केलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट बँकिंग, इक्विटी अँड कमॉडिटी ब्रोकिंग, कस्टोडियन, डिपॉझिटरी पार्टिसिपंट, रजिस्ट्रार अशा अनेक क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून ते बऱ्याच जणांना सल्ला देत असतात. मेंबर ऑफ ग्रीव्हन्स कमिटी ऑफ NSC, त्यानंतर NSDL इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड ट्रस्टचे मेंबर ऑफ ट्रस्टी. नंतर मुंबईमध्ये एक विद्यालंकार इन्स्टिट्यूट म्हणून एक ख्यातनाम शैक्षणिक संकुल आहे, जिथे सगळ्याच शाळा, कॉलेज म्हणजे KG to PG म्हणता येईल, आणि इंजिनिअरिंग कॉलेजपासून लॉ कॉलेजपासून मॅनेजमेंट कॉलेजपर्यंत सगळी कॉलेजेस आहेत. अशा कॉलेजमध्ये फॅकल्टी म्हणून काम करतात. सर्टिफाईड गोल्ड कोच आहेत. विले पार्ले ही आमची मुंबईतली पार्ले आपल्याला माहितीच असेल की खूप सांस्कृतिक असं केंद्र आहे विले पार्ले उपनगर मुंबईतलं, आणि तिथली 100 वर्ष जुनी सामाजिक संस्था आहे लोकमान्य सेवा संघ म्हणजे टिळक मंदिर. त्या संस्थेचं अध्यक्षपद मिळणं हे खरंच खूप मानाचं असतं. तर लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष आहेत ते. आणि खास आता आतली बातमी सांगते की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 100 वर्ष लोकमान्य सेवा संघाला झाली म्हणून आमच्या गणपतीला अतिशय घरगुती, म्हणजे तुम्ही कधीतरी खरंच साहेब तुम्हाला आमंत्रण देतील लोकमान्य सेवा संघ बघायला या. अतिशय मराठमोळं घरगुती आणि म्हणतात ना प्रामाणिक असं वातावरण. आणि मी पूर्ण स्टोरी सांगत नाही, पण गणपतीला दर्शन घ्यायचं होतं मुंबईतल्या, म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना लोकमान्य सेवा संघाचा गणपती त्या वर्षी नेमकं 100वं वर्ष चाललेलं आमच्या संस्थेचं. तर एक दिवस आधी फक्त चालेल ना स्टोरी सांगितली तर, एक दिवस आधी फक्त कळलं पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य सेवा संघाचा गणपती बघायला येणार आहेत. गणपतीचे दिवस होते त्यामुळे, आणि त्यांना असा गणपती बघायचा होता की जो खूप कमर्शियल झालेला नसेल. मुंबईत जसे काही कमर्शियल गणपती झाले तसे नव्हते बघायचे. ऑथेंटिक गणपती म्हणजे एक चांगल्या संस्थेचा, आणि 100वं वर्ष पण होतं. त्यामुळे अचानक आले साहेब, आपले अध्यक्ष होते. 12 तासात लोकमान्य सेवा संघाचा कायापालट झाला. आमच्या विले पार्ल्याचा पण कायापालट झाला त्या निमित्ताने. आणि खरोखरच, आणि सरांनी पंतप्रधान साहेबांनी सांगितलं होतं की जास्त हे करू नका, नाही तर खूप गर्दी वगैरे होती, कारण त्यांना प्रॉपर गणपतीची पूजा करायची होती व्यवस्थित सागर संगीत. आणि साहेबांचा फोटो पण आहे, तुम्ही DPवर बघितला असेल साहेबांचा फोटो ना. तर हां, त्यांनीच त्यांना वेलकम केलं. आणि त्यांनीसुद्धा अतिशय साधेपणाने पंतप्रधानांनी आमची संपूर्ण लोकमान्य सेवा संघ ही संस्था पाहिली. लायब्ररी आहे संस्थेची. पु ल देशपांडे आमच्या पार्ल्याचं लाडकं व्यक्तिमत्व, त्यामुळे पुलंनी खूप मोठे डोनेशन दिलेलं आहे संस्थेला. तर त्यांचं कलादालन आम्ही एक भरवलं आहे. पुलंनी त्यांचं सगळं लोकमान्य सेवा संघाला दिलं, म्हणजे त्यांच्या सह्या केलेली पुस्तकं, त्यांना आलेली पत्र, त्यांचे सगळे पुरस्कार, त्याचं एक दालन आहे वेगळं. ते पूर्ण बघितलं मोदी साहेबांनी. तिथे छान रिमार्क लिहिले, लायब्ररीला पण रिमार्क लिहिले. या सगळ्याला आमचे तारदाळकर साहेब स्वतः तिथे उपस्थित होते आणि ते त्याचे साक्षीदार आहेत. तर असा लोकमान्य सेवा संघ, त्याचे ते अध्यक्ष आहेत. UTI सिक्युरिटीज लिमिटेडचे माजी CEO आहेत. STCI कमोडिटीज लिमिटेडचे डायरेक्टर आहेत. टाटा कॅपिटल सिक्युरिटीज लिमिटेडचे माजी हेड ऑफ ऑपरेशन्स होते. ANMI असोसिएशन ऑफ नॅशनल एक्सचेंज ऑफ इंडिया, मेंबर्स ऑफ इंडियाचे CEO आहेत. स्वतः BCom आणि LLB पर्यंतचं त्यांचं शिक्षण झालं आहे. आणि तुम्ही म्हणाल सारखं स्वतःचंच काय सांगते, पण आम्ही दोघं एकाच कॉलेजचे असल्यामुळे, मी 4 वर्ष त्याला ज्युनियर असल्यामुळे त्यांनी मला तेव्हा शिकवलेलं आहे. त्यामुळे मी त्याची शिष्य आहे असं म्हणायला हरकत नाही, मॅथ्स आणि इकॉनॉमिक्स. तर असे उदय तारदाळकरजी, जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. बघितल्यावर कळेल कदाचित जमिनीवर पाय असणं म्हणजे काय.
तर असे उदय तारदाळकर, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ. नमस्कार कोल्हापूरकर सगळे. सर्वप्रथम कोल्हापूर इन्व्हेस्टर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, विपिनजी आणि त्यांची पूर्ण टीम यांचा मी व्यक्तिशः ऋणी आहे आणि त्यांचा मी आभार मानतो की त्यांनी मला या प्लॅटफॉर्मवरती बोलायची संधी दिली आणि वेगवेगळ्या लोकांची ओळख झाली इथे आल्यामुळे. आणि 2 दिवस आपण सगळं ऐकतोय. आता आपण गुंतवणूक तक्रार ह्या विषयावरती आधी बोलणार आहे. मला वाटतं जरा एक रिक्वेस्ट, सगळ्यांनी पुढे या ना. मागे बसलेत त्यांनी, तुमची जरी काही तक्रार नसेल तरी पुढे यायला हरकत नाही, मागे बसलेल्या लोकांनी. श्रुती मॅडमनी मगाची एक लक्ष्मण रेषा आखून दिली होती आणि ती लक्ष्मण रेषा ओलांडल्यानंतर कसं धडपडायचं होतं हे कोणी सांगितलं? शिवानी मॅडमनी सांगितलं. आता स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही अनाधानी पण तुम्हाला कोणी फसवू शकतं आणि असं फसवलं तर कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये काय काय होतं याच्याबद्दल मी तुम्हाला थोडा माझा अनुभव सांगणार आहे. कारण मी जवळजवळ 9 वर्ष या कमिटीवरती आहे वेगवेगळ्या स्टॉक एक्सचेंजेसच्या, आणि त्या माध्यमातून खरं म्हणजे आता मी इथे उभा आहे तो तुम्हाला रिप्रेझेंट करतो आहे. कारण मी इन्व्हेस्टरसाठीच प्रेझेंट करतो आणि म्हणूनच मी काही NSE आणि यांच्या सगळ्या बोर्डवरती आहे. कारण सगळ्या गुंतवणूकदारांना मी रिप्रेझेंट करतो. म्हणून काल पण तुम्ही बघितलं असेल थोडी शाब्दिक बाचाबाची झाली माझी. त्या इकडे 5 जण बसले ते, त्यांना प्रश्न विचारले. कारण त्यांना प्रश्न विचारणं तुमच्या बाजूने हे माझं कर्तव्य आहे म्हणून त्यांना प्रश्न विचारले. आणि कधी कधी असं होतं की सेबीकडे पण काही काही प्रश्नांचं उत्तर नसतं. जसं आपले पंडित उमेशजी काय काय प्रश्न विचारतात त्याचं उत्तर नसतं, पण त्याच्यातून काहीतरी एक सोल्युशन काढायचं असतं किती म्हटलं तरी. तर आपण आता एक 3-4 गोष्टी ज्या प्रामुख्याने आपण चुका करतो आणि काही काही चुका अशा अनावधानी होतात की आपल्याला कळतही नाहीत, तर त्याच्यावरती काय करायचं हे मी जरा सांगेल. पण मला वाटतं माझे पेपर मुद्दाहून तिकडे ठेवलं, माझी परीक्षा बघताय ते बहुतेक. ठीक आहे, तरी बोलू शकतो, नसलं कागद तरी हरकत नाही. आपण बघतो की मार्केटमध्ये खूप चढ उतार होतात. एक मगाशी शब्द वापरला, कुठे गेले ते अमित, व्होलॅटिलिटी. मगाशी सांगितलं ना, व्होलॅटिलिटी म्हणजे काय? मोठ्या प्रमाणावर चढ उतार होतो. पण कोरोनाच्या काळामध्ये काय झालं की मोठ्या प्रमाणावरती डीमॅट खाती उघडली गेली आणि सगळं वर्क फ्रॉम होम होतं. आणि एक ज्याला आपण म्हणतो एक माइलस्टोन असतो की 96 साली NSDLची स्थापना झाली, पहिली डिपॉझिटरी. आणि साधारण एप्रिल 20 ते जून 2021 या काळात 4 करोडची जी संख्या होती ती 6.25 करोड गेली. आता आपण 11 कोटीवरती पोचलो आहे. म्हणजे एवढ्या कमी काळात खाती उघडली गेली. ह्याच्यावरती काय होतं तर सेबी आणि एक्सचेंजेस आणि डिपॉझिट यांची जबाबदारी वाढते. जसे जसे गुंतवणूकदार वाढतात तसे, आणि त्याच्या कंप्लेंट पण वाढतात. आता नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा जवळजवळ टर्नओव्हर 97% आहे एकूण मार्केटच्या, तर तिथे पण कंप्लेंट त्या प्रमाणात येतात. MCXचा पण जास्ती टर्नओव्हर आहे, तर तिकडे पण कंप्लेंट्स येतात. पण त्यातून शिकायचं काय? म्हणजे मी पण शिकतो या वेगवेगळ्या गोष्टीतून, आणि कधी कधी ब्रोकर लोक शिकवतात, कधी कधी इन्व्हेस्टर पण शिकवतात. दोन्ही बाजूने शिकायला मिळतं आपल्याला. मगाशी ते म्हणाले अजून तुम्ही शिकताय का, म्हणून शिकतोय अजून आम्ही, कारण शिक्षण हे चालूच असतं. तर त्या दृष्टीने काही गोष्टी मला अशा वाटल्या म्हणून मी विपिनजीनं म्हटलं की माझे काही अनुभव मी कोल्हापूरच्या इन्व्हेस्टर्सना सांगीन. तर आपण एक चढ उतार जे बघतो आणि नेहमीच बघितलं की कुठला ना कुठला एक इश्यू येतो आणि मार्केट खालीवर होतं. तर काय 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 कारणं असतात ती? एक तर आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था, त्याच्यामध्ये जे काही जडणघडण होते त्यामुळे मार्केट व्होलटाईल होतं. परदेशी गुंतवणूक म्हणजे FIIs आपल्याकडून पैसे घेऊन गेल्या की प्रचंड प्रमाणात आपल्याकडे इंडेक्स खाली येतो. नंतर एकूणच आपल्याला काही किरकोळ जे गुंतवणूकदार आहेत, रिटेल कॅटेगरी, त्यांच्यावरती अवलंबून असतं. आणि आपण आता गेल्या 2 दिवसापासून ऐकतोय की SIPच्या माध्यमाद्वारे जे पैसे येतात या मार्केटमध्ये ते पहिले सुरुवातीच्या काळामध्ये 10,000 करोड महिन्याला येतात, चक्क 14,000 करोड येत आहेत महिने. म्हणजे जरी ते असं एक काय म्हणतात त्याला, आपल्यावरती इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं म्हणून एक शब्द वापरतो गोरा, तर गोरा गया तो कुछ फरक नाही पडत आहे असं मुंबईच्या पॅरलर्समध्ये म्हणतात की गोऱ्याने जरी पैसे दिले तरी काही फरक पडत नाही, कारण डिजिटल गुंतवणूकदार इकडे पैसे टाकतात आणि त्यामुळे मार्केट स्थैर्य आलं मार्केटला. शिवाय जागतिक अर्थव्यवस्था आणि राजकीय स्थिरता या 2 गोष्टींवरती पण मार्केट अवलंबून असतं.
आता तुम्हाला सगळ्याच लोकांनी शिस्तबद्ध गुंतवणूक कशी करायची हे सांगितलं, त्यामुळे मी काय त्याच्यावरती परत परत काय बोलणार नाही. पण एक गोष्ट मात्र नक्कीच की आपल्याला जर कोणी अनरिजनेबल रिटर्न्स सांगितले परतावा, तर त्यापासून कसं दूर राहायचं हे आपल्याला कळलं पाहिजे, नाहीतर आपण त्यात नक्कीच फसू शकतो. आता तक्रारींबद्दल मी येतो की वेगवेगळ्या तऱ्हेच्या तक्रारी येतात आणि जशा तक्रारी यायला लागल्या तसे कायद्यात पण फरक पडत गेले. तर कोणत्या तक्रारी या स्टॉक एक्सचेंज किंवा सेबी एंटरटेन करतं हे समजणं पहिलं महत्त्वाचं आहे. सेबीची एक त्यांच्या वेबसाईटवरती एक युटिलिटी आहे स्कोर्स म्हणून. कोणाला माहिती आहे स्कोर्स? SCORES. त्याच्या माध्यमातून तुम्ही कंप्लेंट करू शकता कंपनीच्या विरुद्ध, ब्रोकरच्या विरुद्ध, कोणाच्या विरुद्ध. आणि मग ती कंप्लेंट ज्याची असेल त्याला ते पाठवतात. तर कुठल्या तऱ्हेच्या तक्रारी सेबी आधी घेतं ते एक तर आहे विनासंमती व्यवहार करणं किंवा KYCची प्रत न मिळणं. KYCची प्रत मिळणं हा आपला हक्क आहे, अधिकार आहे, तो कधी कधी ब्रोकर देत नाही. आणि KYC खूप महत्त्वाचं आहे कारण त्यातून बरेच डिस्प्यूट पुढे होत जातात. इकडे NSEचे जे हेमकर बसलेत त्यांना माहिती आहे कुठल्या तऱ्हेचे कंप्लेंट्स येतात KYC जर बरोबर नसेल तर. नंतर तारण म्हणून दिलेले जे शेअर्स असतात म्हणजे मार्जिन, मराठीत आपण त्याला मार्जिन म्हणतो ना, माहिती आहे ना मराठीतला शब्द का नाही? तारण म्हणून म्हटलं तर कोणाला काय कळलं नाही म्हणून मराठीतला शब्द वापरला. मार्जिनचे शेअर्स त्याचा प्रॉब्लेम येतो, डिव्हिडंड मिळत नाही किंवा कधी कधी राईट्स पण मिळत नाही, बोनस मिळत नाही, तो एक प्रॉब्लेम असतो. शिवाय कॉर्पोरेट ॲक्शन म्हणजे त्याच्यावरती मिळणारा बोनस इश्यू, व्याज किंवा लाभांश म्हणजे डिव्हिडंड, ह्याचा पण खूप वेळा म्हणजे डिस्प्यूट होतात. किंवा कधी कधी काय होतं, आपण शेअर विकतो आणि काही कारणामुळे ते शेअर सेटलमेंटमध्ये जात नाहीत, ते ऑक्शनला जातात आणि मग त्यावेळेला मोठ्या प्रमाणात डेबिट येतं अकाउंटमध्ये. आणि ते डेबिट का आलं हे ब्रोकरमध्ये जे ऑफिस आहे त्यातल्या 99% लोकांना माहीत नसतं की हे डेबिट कसं कॅल्क्युलेट केलं आहे. त्यामुळे परत मोठ्या प्रमाणात तक्रारी येतात. तर ते पण समजून घेणं आवश्यक असतं. आणि त्याशिवाय अजून एक मराठी शब्द जरा तो भारी आहे पण सांगतो तरी तुम्हाला, उलट पक्षी व्यवहार. माहिती आहे तो कोणाला काय याचा अर्थ? नाही माहिती ना? शुद्ध मराठीत सांगू, स्क्वेअर ऑफ ट्रेड. आता कळलं? स्क्वेअर ऑफ ट्रेडमुळे प्रचंड प्रमाणात डिस्प्यूट्स येतात मार्केटमध्ये आणि हे वर्षानुवर्ष चालू आहे. इन्व्हेस्टरला वाटतं की तो बरोबर आहे आणि ब्रोकरला वाटतं की तो बरोबर आहे. आणि खूप वेळा असं असतं की रिस्क पॉलिसी असते प्रत्येक ब्रोकरची, म्हणून KYC खूप महत्त्वाची आहे आणि ती सही केलेली असते तुम्ही. त्यामुळे ब्रोकरनी स्क्वेअर ऑफ केल्यानंतर तुम्हाला काही करता येत नाही. मग त्यासाठी तुम्हाला प्रॉपर मार्जिन ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे. आपण आता एक मोठं उदाहरण सांगतो तुम्हाला की KYCचं एक मोठं उदाहरण म्हणजे KYC आणि अर्थातच मार्जिनचं. जेव्हा युक्रेन वॉर सुरू झालं तेव्हा मार्चच्या महिन्यामध्ये जो क्रूडचा रेट आहे तो निगेटिव्ह झाला. तर माहिती आहे तुम्हाला कशामुळे झालं? हां, हेवी इन्व्हेंटरी. मग क्रूजची इन्व्हेंटरी कोण ठेवतं? आपण ठेवतो. मग आपण काय शिकायचं त्यापासून? तुम्ही करता व्यवहार क्रूडमध्ये? कोण कोण करतं? कुठल्याही कमॉडिटीने व्यवहार कोण कोण करतं मला सांगा? असे कित्येक ट्रेडर्स आहेत. कारण ते काय मगाशी शिबानी मॅडमने आपणहून सांगितले त्यांचा जी काय चूक झाली ती लोक सांगतच नाहीत. क्रूडच्या बाबतीत एक मोठा प्रकार घडला की दळणवळण थांबलं, ज्याला आपण लॉजिस्टिक्स म्हणतो. तर क्रूडची डिलिव्हरी होणार कशी? ते जी काही जहाजं होती तिकडेच पडून राहिली आणि त्यामुळे डिलिव्हरी होणार नाही म्हणून तो रेट निगेटिव्ह झाला. त्याचसुद्धा काय झालं की भारतामध्ये खूप अतिहुशार इन्व्हेस्टर्स आहेत. आपल्याकडे क्रूडचं मार्केट हे 5 वाजता बंद होतं आणि तो स्क्वेअर ऑफची ती तारीख होती. तर कित्येक ब्रोकरनी त्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही 5चा टाईमचा स्क्वेअर ऑफ करा. ते म्हणाले आम्हाला नको, जो 11:30ला रेट फायनल होईल म्हणजे US मार्केट ओपन झाल्यानंतर तोच आम्हाला चालेल. आणि अक्षरशः US मार्केटमध्ये तो रेट साधारण $42चा -$3 झाला. आणि ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम एवढा असा होता की जे सॉफ्टवेअर होतं एक्सचेंजचं, कुठल्याही म्हणजे कमॉडिटी एक्सचेंजचं, त्यांच्याकडे निगेटिव्हसाठी व्यवस्थाच नव्हती. आणि आमच्याकडे प्रचंड प्रमाणात केसेस आल्या की आणि आता कसं असतं की पडलं तरी नाकवर म्हणतात ना मराठीमध्ये. त्यांनी चूक केली, स्क्वेअर ऑफ नाही केला,
पण ब्रोकरच्या विरुद्ध तक्रार, एक्सचेंजच्या विरुद्ध तक्रार, सेबीच्या विरुद्ध पण तक्रारी केल्या. पण शेवटी जे लिहिलेलं असतं तेच फायनल असतं. त्यामुळे KYC खूप महत्त्वाचं असतं. आणि काही काही लोक तर सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. म्हणजे कोण? इन्व्हेस्टर. एवढे हुशार इन्व्हेस्टर होते की त्यांनी पूर्ण यंत्रणा जी होती, म्हणजे आपला नियामक जो आहे सेबी रेग्युलेटर, त्याला जुमानलं नाही आणि ते गेले तिकडे. आणि अर्थातच त्यांना तिकडून पण योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. म्हणजे त्यांना अन्याय झाला पण तो न्याय असतो तो मिळाला. त्यामुळे आपण स्वतःच स्पेक्युलेटिव्ह बिझनेसमध्ये जायचं आणि मग कोणाला तरी दोष द्यायचा. आणि हे खूप ठिकाणी कॉमन आहे. मी काल पण इकडे एक असा प्रसंग बघितला की आपण काहीतरी चूक केल्यानंतर इकडे जे सन्मान्य सदस्य बसलेले असतात, डिपॉझिटरी, एक्सचेंज किंवा सेबीचे साहेब, त्यांना कुठेतरी दोष द्यायचा. आणि आपण केली चूक ही सांगायची नाही. हा एक बहुता मानवी स्वभाव असेल. विपिनजींना माहिती आहे अशा कंप्लेंट्स कशा येतात ते. असो, पण आपणच आपली काळजी नाही घेतली तर ह्यातून तुम्ही नेहमीच तुम्हाला अशा तऱ्हेचा रोष पत्करावा लागेल आणि शेवटी काय होणार आहे तर लॉस होणार आहे तुम्हाला. आता काही मी उदाहरणं सांगतो की कशामुळे मॅक्सिमम ज्या तक्रारी येतात. तर पहिली कॅटेगरी आहे अनऑथराईज ट्रेडिंग. मी पहिल्यांदाच तुम्हाला मराठीत सांगतो कारण तुम्हाला कळणार नाही अनधिकृत व्यवहार म्हणजे काय. अनऑथराईज ट्रेडिंग अगदी कॉमन आहे. त्यातले 3-4 प्रकारचे मी तुम्हाला उदाहरणं देतो. पहिली गोष्ट, 1 एप्रिल 2018 पासून प्री ट्रेड अप्रुव्हल कंपल्सरी आहे, माहिती आहे ना. मग ते कुठल्याही तऱ्हेने असेल, मेल असेल, फोन असेल, काही असेल. पण काय झालं, नंतरच्या कोरोनाच्या काळामध्ये ते अशक्य झालं कारण वर्क फ्रॉम होम होतं. तर कित्येक डीलर्स घरून काम करायचे. त्यामुळे नॅचरली ते रेकॉर्डिंग अवेलेबल नव्हतं आणि परत तक्रारी आल्या. आणि जनरली एक असा सूर असतो म्हणजे गुंतवणूकदारांचा की ते डेरिव्हेटिव्हमध्ये ट्रेड करतात. जोपर्यंत त्यांना फायदा असतो तोपर्यंत काही बोलत नाहीत. आणि एखादा असा मोठा लॉस झाला ना की ब्रोकर चोर. म्हणजे कागदपत्री ब्रोकरच्या विरुद्ध काही नसतं पण ब्रोकर चोर. आणि मग ते म्हणतात की एक्सचेंज पण जबाबदार आहे, सेबी पण ब्रोकरच्या बाजूने. पण असं काही नसतं कारण मुळात त्यांनीच चूक केलेली असते. पण असं आम्ही बघितलं आहे असे व्यवहार की आणि त्यांना काय होतं, परत आपल्याला लॉस झाला आहे हे साधारण 1.5 वर्षानंतर कळतं. बघा, विजय हेमकर यांना विचारा कशा केसेस येतात. त्यांना 3 दिवसात नाही कळत, 4 दिवसात कळत नाही, 1.5 वर्षानंतर कळतं की मला तेव्हा लॉस झाला तेव्हा ब्रोकरनी मला अनऑथराईज ट्रेड केला म्हणून. मग अशा केसेस हँडल करताना कुठेही त्याला आपण इमोशन दाखवू शकत नाही. जी फॅक्ट आहे तो फॅक्टप्रमाणे उत्तर द्यायला लागतं. पण त्याच्यातसुद्धा काय कसं फसलं जातो आपण सांगतो तुम्हाला की अनधिकृत व्यवहार असं कसं त्याला डिफाईन करणार. तर खूप वेळा आपल्याला सध्या माहिती आहे की आपण मोठ्या गोष्टी हे करतो. काय कंपनीचं काय असतं, एखाद्या कंपनीचं यंग जनरेशन मिशन, बरोबर ना, मिशन स्टेटमेंट असतं कंपनीचं. आणि मग नंतर काय होतं, त्याच्यानंतर ते ड्रिल डाऊन झाल्यानंतर याला माहिती आहे अमित, सगळ्यांना टार्गेट्स मिळतात. टार्गेट्स एक्सचेंज टार्गेट देत नाही, घाबरू नका, बरोबर आहे ना. मग सांगायचं काय की खूप लाँग टर्मचा आम्ही विचार करतो. मिशन म्हणजे लाँग टर्म ना. आणि रिॲलिटीमध्ये काय असतं, क्वार्टर टू क्वार्टर रिझल्ट्स, बरोबर आहे ना. म्हणजे 3 महिन्यात काय झालं बघायचं. आणि मग ह्याच्यातूनच त्यांना इन्सेंटिव्ह मिळतात ब्रोकर्सच्या ऑफिसमधल्या स्टाफला. आणि त्यातून एक कॉम्पिटिशन निर्माण होते की जास्तीत जास्त ब्रोकरेज कसं मिळवावं. आणि त्यातून हे सगळे व्यवहार घडतात ज्यामुळे अनऑथराईज ट्रेडिंग होतं. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. कोणतरी जाऊन फ्रँचायझी असेल किंवा रिलेशनशिप मॅनेज असेल, तो सांगतो की तुम्हाला 10 लाख रुपये द्या, तुम्हाला महिन्याला 2% नक्की. महिन्याला 2% म्हणजे झाले 24%. 10,000 रुपयावरती 2% किती होतात, छोटीशी अमाऊंट आहे. तो काय करतो, महिन्याच्या शेवटी तेवढी जी रक्कम असेल काही प्रपोर्शनेट त्याचा पेआउट दिला जातो त्या इन्व्हेस्टरला. म्हणजे त्याच्याच पैशातून तो दिलेला असतो पेआउट. साधारण 3-4 महिने तेवढे पैसे त्याला मिळतात. आणि साधारण 5व्या ते 6व्या महिन्यामध्ये 10 लाखाचे 2 लाख झाले. म्हणजे म्हणतात ना मार्केटमध्ये काय म्हणतात की पैसे कमवणं अगदी सोपं आहे. तुम्हाला जर 12 लाख रुपये कमवायचे असतील सहज शक्य आहे मार्केटमध्ये. 1 कोटी रुपये टाका मार्केटमध्ये, 12 लाख सहज होतात असं म्हणतात. माहिती आहे की नाही, टाकून बघा. तसं इथे काय होतं, साधारण 3 ते 4 महिने त्यांना पेआउट मिळतो. तर राऊंड फिगर असते ती 20,000 50,000 जे काय दिले असतील त्याप्रमाणे. त्यामुळे इन्व्हेस्टर कंप्लेंट करत नाही. साधारण 4-5व्या महिन्यामध्ये
करन्सी किंवा बँक निफ्टी असे 3-4 आहेत नोटोरियस कॉन्ट्रॅक्ट, तिकडे व्यवहार होतात आणि एखाद्या व्यवहारात 3.5-4 लाखाचा M2M म्हणजे इंटू ब्रॅकेट चुना लागतो. 4 लाखाचा M2M येतो एका दिवसात आणि ते कॅपिटलच निघून जातं आणि मग कंप्लेंट येते. पण आता हा व्यवहार म्हणजे ब्रोकर त्यांच्याकडे पण चांगली मखलाशी असते या बाबतीत. ते स्वतःला सेफगार्ड कसं करतात, एक तर SMS जातो या व्यवहाराचा, दुसरी गोष्ट एक्सचेंजकडून सगळे SMS जातात. त्यामुळे तुम्ही किती म्हटलं तरी इन्व्हेस्टरला त्यातून वाचवू शकत नाही. पण प्री ट्रेड रेकॉर्डिंग जे आहे त्याच्यामध्ये काही त्यांच्या टॅक्टिक्स आहेत. तो जो डीलर असतो तो ट्रेड टाकायच्या आधी फोन करतो लँडलाईनवरून, पण त्या इन्व्हेस्टरला आधीच पडवलेलं असतं की मी करन्सीमध्ये अशी पोझिशन घेणार आहे, बँक निफ्टीमध्ये असं करणार आहे. तुम्हाला जेव्हा फोन येईल ना तेव्हा हा बोलणार किंवा ओके. आता जेव्हा कॉल रेकॉर्डिंग आम्ही ऐकतो तो सगळी जंत्री वाचून दाखवतो की बँक निफ्टीमध्ये मी असं करणार आहे तसं करणार आहे आणि नंतर आम्ही ओके ऐकतो. ओकेचा अर्थ काय, अप्रुव्हल दिलं किंवा आम्ही त्याला कधी कधी म्हणतो की पॅरटिंग होतं, पॅरटिंग किंवा टॅसिट अप्रुव्हल, म्हणजे ऑन रेकॉर्ड हे ब्रोकर सेफ असतात. मग अशा बाजूने आपण सावध राहिलं पाहिजे. कधी कधी ब्रोकरना पत्ता नसतो जो 2 पार्टीमध्ये जो व्यवहार होतो, व्यवहार म्हणजे कुठला इल्लिगल व्यवहार, डीलर आणि इन्व्हेस्टर किंवा रिलेशनशिप मॅनेजर आणि इन्व्हेस्टर. चक्क कधी कधी आम्ही बघितलं आहे बिपिनजी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती सह्या केलेल्या असतात दोन्ही बाजूनी. पण त्या गोष्टीला म्हणजे अर्थच नाही, कारण ॲश्युअर्ड रिटर्न देऊच शकत नाही मार्केटमध्ये. मग ते FIR त्याचा होतो, मग ते खूप मोठं प्रकरण होतं. पण हे असं चालू राहतं. पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर पण तेवढाच जबाबदार आहे, कारण आपल्याला तर माहिती आहे की आपल्याला असं मिळू शकत नाहीत पैसे, तर आपण असं का करावं. पण जी ग्रीड जी आहे ती आपण काही थांबवू शकत नाही. त्यामुळे खूप वेळा असं होतं की ॲक्च्युली इन्व्हेस्टर त्याचे पैसे जातात. ह्याच्यामध्ये पण अजून एक असा कंगोरा आहे इलिगल ट्रेड्समध्ये. एखादा यंग MB असतो घरातला, अगदी आईबाबांचा लाडका, मग ते आईचे पैसे, बाबांचे पैसे, थोडे त्याचे पैसे किंवा काकांचे, आजोबांचे, तो असे 4-5 अकाउंट उघडतो आणि सगळे व्यवहार करतो. त्याला सगळे अथॉरिटी दिलेली असते ट्रेड करायची, कारण तो रिलेशनमध्ये असतो. आणि साधारण एक 8-10 महिन्यानंतर चिरंजीवाची सगळी कथा समजते की खूप मोठा लॉस झाला आहे. मग लॉस झाल्यानंतर काय, ब्रोकर चोर, कंप्लेंट करायची सेबीकडे. आणि जेव्हा आपण सगळे व्यवहार बघतो, आणि असे व्यवहार म्हणजे मिडल क्लास फॅमिलीमध्ये नाही, आमच्याकडे करोडोच्या केसेस आले आहेत. आता मी नाव सांगू शकत नाही, पण काही काही इंडस्ट्रियलिस्टचे मुलगे ह्याने असे प्रकार केले आणि एक केसमध्ये 2.5 करोड 4 करोड वगैरे अशा फॅमिलीतले पैसे गेलेले आहेत. पण करणारा कोण असतो, यंग माणूस जो आहे तो करतो आणि मग तो सिंपती मिळण्यासाठी कंप्लेंट करतो. पण रियालिटी काय असते, मग आम्ही आणि तो काय फक्त चांगल्या गोष्टी त्याच्याबद्दल तेवढ्याच सांगतो, पण आम्ही सगळे रेकॉर्ड मागवतो. मग व्हॉट्सअप चॅटवरती त्यांनीच सांगितलं असतं की बँक निफ्टी अच्छा लग रहा है, जितना 5 करोड का ले लो. याचा अर्थ काय, इलिगल कसा होईल. असे म्हणजे रेकॉर्डेड मेसेज आणि असे व्यवहार होतात. आणि काय, नेक्स्ट इन्स्टन्सला तुम्हाला जर मेसेज येत असेल एक्सचेंजमधून आणि एंड ऑफ द डे आणि तुम्ही जर त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं नाही तर तुम्ही वाचणंच शक्य नाही या बाबतीत. आणि त्यामुळे आपण किती सावध राहायचं आणि किती ग्रीडी राहायचं हे प्रत्येक इन्व्हेस्टरने ठरवायला पाहिजे. आणि अशा गोष्टीमध्ये अजून मी बघितलं की सिनियर सिटीजनना खूप वेळा फसवलं जातं या डेरिव्हेटिव्हच्या व्यवहारामध्ये. आणि त्यांना काही कल्पना नसते, कारण त्याचं कारण पण आहे की मार्जिन खूप कमी असते अशा व्यवहाराला, त्यामुळे ते फसले जातात. आणि करन्सीमध्ये तर असं प्रचंड व्यवहार होतात की जिकडे लॉट साईजच माहीत नसते त्या इन्व्हेस्टरला. आणि रेकॉर्डिंग जर आपण ऐकलं तर तो फक्त म्हणतो 10, तर 10 USD त्याचे ॲक्च्युअल मल्टिप्लाय बाय 2000 म्हणजे 20,000 कॉन्ट्रॅक्ट असतं ते, पण त्याला माहितीच नसतं. आणि पैसे काय ते अकाउंटमध्ये असतं क्रेडिट, तिथे डेबिट येतं, ते बघतही नाहीत. आणि काही काही जण तर असे पण आहेत की ते ऑनलाईन व्यवहार करतात स्वतः आणि शिवाय कंप्लेंट करतात. आता ऑनलाईन व्यवहार कोणी केला, तू स्वतःच केला ना तरी सांगतात की इलिगल ट्रेड आहे. आम्हाला तर असे काही काही महाभाग भेटले आहेत की एक कॉन्ट्रॅक्ट नोट आहे, त्या कॉन्ट्रॅक्ट नोट साधारण 6 ट्रेड्स आहेत, तर तो म्हणतो 4 ट्रेड आहेत ते मी टाकलेत बरोबर आहेत आणि दुसरे 2 मी टाकले नाही आहेत. आम्ही ॲनालिसिस करतो तेव्हा बघतो 4 ट्रेड प्रॉफिटमधले असतात आणि 2 लॉसमधले. एक केस आमच्याकडे अशी आली होती एका फॅमिलीची की एका केससाठी 1000 पानं, अशा 4 केसेस एका फॅमिलीच्या होत्या. विजय हेमकरांना माहिती आहे.
म्हणजे आम्हाला ते केस अटेंड करण्यासाठी 1000 पानं वाचायला लागायची आणि स्वतःच्या चुकीचं त्याने ऑडिट करून घेतलं एका मोठ्या टॉप 4मधून. मला वाटतं त्यांनी बहुधा KPMGकडून करून घेतलं आणि KPMGचा रिपोर्ट त्याने अटॅच केला की ह्याने मला कसं फसवलं आहे. पण त्या रिपोर्टमध्ये KPMG ह्याला फसवलं असं लिहिलंच नव्हतं, कारण ते शेवटी ऑडिटर त्यांना पण माहिती आहे खरं काय खोटं काय. पण असे लोक येतात की ते, म्हणजे मी इन्व्हेस्टरच्या विरुद्ध बोलत नाही आहे, पण मी सांगते की आपल्या घरातल्या माणसापासून पण आपण सावध राहिलं पाहिजे. म्हणजे लक्ष्मण रेषा आहे ती तिकडे पण आहे की आपण आपल्याच मुलावर किंवा मुलीवर विश्वास ठेवतो आणि आपले पैसे जातात आणि मग सिंपतीसाठी ती कंप्लेंट फाईल केली जाते. ती पण एक मोठ्या प्रमाणात काळजी घेतली पाहिजे, कारण जी आपली सिनियर पिढी आहे त्यांचे एकदम 30-40 लाख किंवा करोडो रुपये मार्केटमध्ये जाऊ शकतात आणि आपली त्यामध्ये काय असते, साक्षरता नसते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लॉस होऊ शकतो. तर ती पण आपण काळजी घेतली पाहिजे. असे कुठेही पैसे देऊ नये, कारण एक TV सेट घ्यायचा असेल तर 4 दुकानात जाऊन 5 ठिकाणं विचारून आपण घेतो, पण शेअर घेताना एकदम 10 लाखाचे घेतो, कोणाला विचारत नाही, कारण आपण सर्वज्ञ. हा प्रकार सगळीकडे आढळतो. त्यामुळे ते एक मोठ्या प्रमाणावरती सगळ्यांनी त्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे की इल्लिगल ट्रेड होऊ नये. आणि एक टेंडन्सी असते की आपल्याला आलेला SMS दुर्लक्ष केला जातो, ईमेल बघितला जात नाही आणि मग ते जेव्हा हिअरिंगमध्ये स्वतःच सांगतात म्हणजे की मी खूप बिझी आहे म्हणे साहेब, मला असे SMS वगैरे बघायला वेळ नाही किंवा ईमेल बघायला. तुझा लॉसच होणार ना, तुला वेळ नसेल तर. दुसरा माणूस तुझ्यासाठी कशाला वेळ देईल. पण असे म्हणजे ते त्यामध्ये खरं खोटं आपल्याला कळतं, पण असे पण काही लोक बघितलेत की खरोखर ते इग्नोर करतात आणि मग शेवटी पैसे जातात. पण एकंदर प्रकार बघून खूप वेळा वाईट वाटतं की एकतर त्यांचा RM असतो किंवा डीलर असतो, तो फसवत असतो, पण कायदेशीररित्या काही होत नाही. आणि काय, आम्ही ज्या ऑर्डर पास करतो आर्बिट्रेशनच्या सुद्धा, त्या हायकोर्टमध्ये जातात. म्हणजे असं नाही की लिगल स्क्रुटिन नाही आहे, पण हायकोर्टमध्ये पण ते शेवटी कागदच आहे, त्याच्यावरतीच ऑर्डर राहणार. त्यामुळे कित्येक शेअरहोल्डरचे पैसे असे डुबलेले आहेत आणि प्रचंड प्रमाणात ऑथॉरिटी स्टेट्समधून पैसे जातात, आजही जातात, कालही गेले, ह्या पुढेही जातील, कारण शेवटी ग्रीड फॅक्टर जो आहे तो आपण काही थांबवू शकत नाही. आणि बहुधा हे जे लोक आहेत ते नवीन नवीन मार्ग शोधून काढतात. आता याच्यावरती अजून एक स्वतः एक लेटेस्ट जो फ्रॉड मगाशी आपण बोलत होतो की क्लोनिंग होतं, क्लोनिंग तुमच्या फोनचं, आणि त्या सिस्टममध्ये तोच नंबर दिसतो आणि व्हेरिफिकेशन पण होतं, म्हणजे तुमचं बर्थ डेट, ईमेल ID जे काय असेल ते, आणि मग डील टाकलं जातं. कारण आणि त्या माणसाला तुमचा पोर्टफोलिओ माहिती असतो, त्यामुळे सगळे A ग्रुपचे स्टॉक्स विकले जातात आणि इलिक्विड स्किप बाय होतात आणि मग पूर्ण ते साधारण एका ब्रोकरनी तर मला वाटतं अशा 10 लोकांचे व्यवहार झाले आणि साधारण 5.5 कोटीचं पेआउट पण रोखून ठेवला होता. पण अजून ते आता कोर्टात केस गेली आहे, FIR फाईल झालं आहे आणि तेवढं पोलिसांना ज्ञान नसतं या बाबतीतलं, त्यामुळे शेवटी इन्व्हेस्टरच सफर होणारा. पण आता मगाशी मला वाटतं कालच आपल्याला निशा मॅडमनी सांगितलं की 2 फॅक्टर व्हॅलिडेशन आता त्यांनी करायला सुरुवात केली, त्यामुळे बहुधा या केसेस आता कमी होतील असं वाटतं. दुसऱ्या टाईपचे जे कंप्लेंट्स आहेत, मगाशी म्हटलं उलट पक्षी व्यवहार, म्हणजे काय, स्क्वेअर ऑफ, ह्यामध्ये पण प्रचंड कंप्लेंट्स येतात. त्याची 2 कारणं अशी आहेत की आता इक्विटीला, डिलिव्हरीला पण आपण मार्जिन भरतो, सेल असेल परचेज असेल, पण आपण जे मोठ्या प्रमाणात लिव्हरेजिंग करतो एस्पेशली डेरिव्हेटिव्ह ट्रेडमध्ये, त्यामुळे जेवढी व्होलॅटिलिटी कुठल्याही स्क्रिप्टमध्ये, जसं अदानीमध्ये आली, स्क्वेअर ऑफमध्ये सगळ्यांचे पैसे गेले, स्क्वेअर ऑफ झाली पोझिशन. म्हणजे अदानी ते एक्सेप्शन आहे, पण असे कित्येक स्टॉक्स एका दिवसात खालीवर होतात आणि मग ते कंप्लेंट वाढतात. कारण आणि शेवटी काय, इन्व्हेस्टर थोडी एक सिंपती मिळवायचा प्रयत्न करतो की मैंने चेक दिया था, चेक आ रहा था, आणि तो स्वतः ऑनलाईन व्यवहार करत असतो आणि मार्जिन भरायच्या वेळेला म्हणतो मी चेक दिला होता. म्हणजे कसं चालेल ते बघा, ते साहेब असतात, त्यांना माहिती वाटतं अशी केस. म्हणजे आणि परत मगाशी म्हटलं जर KYC तर रिस्क पॉलिसी असते, तर त्यांच्याप्रमाणे जसं मार्जिन खाली येतं, तर समजा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 40% मार्जिन खाली आलं तर स्क्वेअर ऑफ, तर तिथे तो कोणी काही करू शकत नाही आणि म्हणजे याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात लॉस होतो इन्व्हेस्टरना. आणि त्यासाठी तुम्ही तुमचं बँक, म्हणजे जेव्हा डेरिव्हेटिव्ह ट्रेड्स करता तेव्हा तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायची तुमची तयारी पाहिजे. आणि ती तयारी म्हणजे काय, नुसते खात्यात पैसे असून चालणार नाही, तुम्ही ते मॉनिटर करायला पाहिजे. म्हणजे 9:15 ते 3:30 अक्षरशः डोळ्यात तेल घालून तुम्ही पोझिशन बघितली पाहिजे. आणि जेव्हा तो मार्जिन कॉल येईल तेव्हा ते फंड्स ट्रान्सफर नाही केले तर तुमची पोझिशन स्क्वेअर ऑफ होणार. आणि असं खूप वेळा होतं की त्या
एक अर्ध्या तासासाठी मार्केटमध्ये भाव खाली येतो आणि मग तो रिकवर होतो आणि एंड ऑफ द डे तो पॉझिटिव्ह असतो. मग परत डिस्प्यूट सुरू होतात आणि हे समजवायला खूप नाकीनं येतात. पण शेवटी ब्रोकरची पॉलिसी ही सुप्रीम आणि ती तुम्ही स्वतः साईन केले असतात डॉक्युमेंट, तेव्हा काही करू शकत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे प्रॉफिट शेअरिंग. प्रॉफिट शेअरिंगचे जे असे प्रचंड प्रमाणात केसेस घडतात की त्या ट्रॅक करणं मुश्किल असतं. कारण तिथे एकतर तोंडी व्यवहार होतात, त्याला काही आपण शकत नाही. आणि तो डीलर असेल किंवा फ्रँचायझी असेल किंवा RM असेल, त्यांच्यामध्ये हा व्यवहार असतो. आणि एक तो पॅटर्न असं बघतं तर कधी कधी 2.5-3 वर्ष व्यवहार होतात. आणि नंतर अचानक कुठल्या तरी पोझिशनला मार्केट व्हॉलेटाईल झालं तर इन्व्हेस्टरचा लॉस होतो आणि मग तो पूर्ण 3 वर्षाचे व्यवहार दाखवतो काढायला. पण खूप वेळा असं बघितलं की पोलिसांकडे जातात ते की यांनी मला फसवलं आणि पोलिसांना पण ते प्रथमदर्शनी कळतं की या दोघांमध्ये काय ते साठवलोट आहे. आणि शेवटी काय एक ज्याला आपण म्हणतो की इझी टार्गेट कोण आहे तर रजिस्टर्ड ब्रोकर. म्हणजे कुठलंही नाव घ्या, इंडिया एल्फंड राईल, मोतीलाल, HDFC, हे सब बडा लोक आहे, हे बस पैसा बहुत आहे, यांच्याकडून आपण पैसे मिळवू. कसे मिळवू? तक्रार करून. पण असं काही नसतं की तुमची तक्रार जरी केली आहे ती जेन्युइन नसेल तर तुम्हाला कधीही पैसे मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवावं. त्यामुळे त्या बाबतीत आपण स्वतःच जर असं काही व्यवहार केले तर शेवटी आपलाच लॉस होणार, हे पण लक्षात ठेवायला पाहिजे. खूप वेळा आपले जर पेआउट होतो किंवा जे शेअर्स आपल्याला मिळायचे असतात ते लेट मिळतात, बोनस किंवा राईट्सचा तुम्हाला इंटिमेशन येत नाही. आता प्लेस सिस्टम झाल्यापासून हे सगळं खूप सुकर झालं आहे. तरी पण मी तुम्हाला 1-2 टिपिकल एक्झाम्पल सांगतो. रेकॉर्ड डेट माहिती आहे ना आपल्या, रेकॉर्ड डेटवरती डेटला जर शेअर्स विकले तर काय होतं माहिती आहे तुम्हाला? समजा कंपनीने डिव्हिडंड डिक्लेअर केलं आहे, रेकॉर्ड डेट इज सो अँड सो. समजा रेकॉर्ड डेट आता आपण 27 फेब्रुवारी धरून चालूया आणि तुम्ही त्या दिवशी शेअर्स विकले तर डिव्हिडंड कोणाला मिळेल? का? कसे होणार? सेटलमेंट कधी होते? T+. मग हू इज एंटायटल? सेलर 100% बरोबर. अजून कोणाचं वेगळं मत आहे? रेकॉर्ड डेटला शेअर्स विकल्यानंतर कोणाला पैसे मिळायला पाहिजेत? ब्रोकरच्या टीव्हीमध्ये का असतील? हां, परत मी सांगितलं सिच्युएशन बघा. आता येत्या सोमवारी रेकॉर्ड डेट आहे कुठल्याही कंपनीची आणि तुम्ही त्याच दिवशी शेअर विकताय, कोणाच्या नावावर असणार तेव्हा शेअर? तुमच्याच ना, बरोबर ना? तरच तुम्ही विकू शकता ना. मग कसं होणार सांगा? कोणाला मिळायला पाहिजे डिव्हिडंड? सेलरला की बायरला? सेलरला. तुमच्याकडे खूप मगाशी काल पण आपण एक शब्द वापरला, 3-in-1 अकाउंट आहे ना खूप जणांचं, म्हणजे HDFC, ICICI. मग तेव्हा तुमचा अनुभव काय? तुम्ही समजा आज शेअर विकले तर कधी डेबिट येतो तुम्हाला? T+1 आहे ना, सेम डे येतं की नाही? का नाही येत? दुसऱ्या दिवशी पेन 10:30 वाजता आहे, ब्रोकर का डेबिट करतो ना. मग आता जर रेकॉर्ड डेटला तुम्ही शेअर्स विकले आणि शेअर्स त्यांनी मूव्ह केले रात्री आणि रजिस्टर, तुम्हाला माहिती आहे RTA एजंट तो काय करतो? डेटा डाउनलोड करतो एंड ऑफ द डे. डिव्हिडंड कोणाला मिळणार? रेकॉर्ड डेटला ज्याच्या नावावर शेअर्स आहेत त्याला. आता तुम्ही शेअर्स विकले आणि पेआउटसाठी ब्रोकरनी काय केलं? पेन केला. मग शेअर्स कुठे जाणार? पेन केल्यानंतर कुठे जातात शेअर्स? कसे जातील? पेन केला म्हणजे काय? ब्रोकरनी पेन केला, ब्रोकरच्या पूल अकाउंटमध्ये जाणार आणि बरोबर, आणि नेक्स्ट डे मॉर्निंगला क्लिअरिंग कॉर्पोरेशन जाणार. मग रेकॉर्ड डेट जेव्हा आहे तेव्हा कोणाच्या नावावर शेअर्स आहेत? ब्रोकरच्या. म्हणजे त्या दिवशी जे कुठले व्यवहार होतात इन्व्हेस्टर्सचे ते सगळे शेअर्स ब्रोकरच्या पूल अकाउंटमध्ये असतात. डिव्हिडंड कोणाला मिळणार? डिव्हिडंड मिळतो तेव्हा काय होतं? आपल्या खिशातले पैसे कोण काढून घेतं? नाही, इन्कम टॅक्स जातात ना, TDS होतं ना. आता कोणाचा TDS होणार? ब्रोकरच्या नावावर TDS येणार. सर्टिफिकेट कोणाला मिळणार? मॅडम तुम्ही तर CA आहे, तुम्हाला माहिती आहे. सर्टिफिकेट कोणाला येणार?
मग मला कसं क्रेडिट मिळणार? मी जर शेअर विकले तर मग प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा सांगा आता. असा तुम्ही विचार करा की तुम्हाला ही केस आली आणि तुम्ही कशी सॉल्व्ह करणार. इंटरेस्टिंग केस आहे विपिन भाई. मी आता हँडल केली आहे 1 महिन्यापूर्वी. एक खूप मोठा ब्रोकर आहे भारतातला, तो माझ्याशी भांडत होता. शेअर त्याच्या पेईन अकाउंटमध्ये गेले. नाही, ब्रोकरने काय सांगितलं, माझा जरी म्हणजे डिव्हिडंड जो आला तो माझ्या खात्यातून डिडक्ट झाला तर जी नेट अमाऊंट आहे ते मी त्याला पास ऑन केली. पण इन्व्हेस्टर काय म्हणतो, मला सर्टिफिकेट मिळणार नाही ना TDSचं 26 क्रेडिट मिळणार नाही ना, मग काय करायचं त्यांनी? हू शूड सफर? ब्रोकरने आणखीन नवीनच मला एक कथा सुनावली रामायणाची. तो बोलला मी रिटर्न फाईल करीन. कधी? म्हणजे हा असेसमेंट इयरचं ते जाईल जूनमध्ये. सप्टेंबरमध्ये म्हणतो मला क्रेडिट मिळेल तेव्हा मी त्याला देईन. बरोबर आहे का हे? बरोबर आहे काय हो पंडितजी? कसं बरोबर आहे? तुम्ही थांबाल इतके महिने? नोव्हेंबरचं तुमचं डिव्हिडंड का नाही? पर्याय पर्याय आहे. पर्याय मी दिला त्यांना. सांगतो तुम्हाला उत्तर काय आहे. मी ब्रोकरला सांगितलं रेकॉर्ड डेटला हे जे पैसे मिळायला पाहिजेत त्यासाठी रूल काय आहे, ज्याच्या खात्यात शेअर आहेत त्याला डिव्हिडंड मिळायला पाहिजे. बरोबर ना? कॉर्पोरेट ॲक्शनला तुला जर माहिती आहे आज कॉर्पोरेट ॲक्शन आहे तर तू शेअर्स मूव्ह का केले? शेअर्स कधी द्यायचे होते? तेव्हा तर T+2 होतं, T+1 पण नव्हतं. मी नोव्हेंबरची गोष्ट सांगतोय. आणि अमाऊंट किरकोळ होती. खूप मोठा ब्रोकर आहे इंडियामधला. TDSची अमाऊंट अक्षरशः 1200 रुपये होती. पण तो हमरी तुमरी करत होता. मग मी एक त्याला मोठी नोट लिहिली की तुझी सिस्टमच चुकीची आहे. तू स्वतः मोठा ब्रोकर असलास तरी असं काय आम्हाला सांगू नकोस. तुझी सिस्टम तू नेक्स्ट डेला शेअर्स मूव्ह केले पाहिजेस. कारण ते तुमचं इंटरनल सिस्टम आहे ना शेअर्स मूव्ह करायची. तुझा पेआउट जर तिसऱ्या दिवशी आहे तर तू त्या दिवशी शेअर्स का मूव्ह केले? आणि तो सांगतो काय नंतर द्या. मग शेवटी एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण म्हणतो की सेबीनी हे आपल्या इथे शब्द काय वापरला इथे, इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड. आपण आता हा कार्यक्रम कोणासाठी घेतोय? इन्व्हेस्टरसाठी. मी ज्या कमिटीला रिप्रेझेंट करतो ती कोणासाठी बनवली आहे? ब्रोकरसाठी नाही, इन्व्हेस्टर्ससाठी. इन्व्हेस्टरने हा ग्रीव्हन्स आणला. मग त्याला सांगितलं हा जो इंटरव्हिनिंग पिरियड आहे तुला क्रेडिट जेव्हा काय मिळालं तर करून दे. तिसऱ्या दिवशी तू त्याला पैसे दिले पाहिजेस. कोणाला? इन्व्हेस्टरला. तो त्याचा इन्कम बघेल आणि रिटर्न फाईल करेल. पण तुम्ही म्हणाल की पुढच्या असेसमेंट इयरच्या सप्टेंबरमध्ये मला जेव्हा मिळेल तेव्हा मी देईन. असं चालणार नाही. म्हणजे तुझी सिस्टमच फॉल्टी आहे. म्हणून मी तिथे लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे ते जबाबदारी मग एक्सचेंजवरती येते दॅट द ब्रोकर नीड्स टू रीलुक ॲट हिज ओन सिस्टम अँड प्रोसेसेस. कारण ह्याच्यामधून हार्डशिप कोणाला आहे? इन्व्हेस्टरला आहे. त्यामुळे अशा जेव्हा केसेस येतात तेव्हा तिथे इमोशन नाही आणि कोणी मोठा ब्रोकर नाही, कोणी लहान नाही. सिस्टमच चुकीची आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. तसंच तू क्लोनिंग जेव्हा होतं त्या फोनचं आणि तो सायबर क्राईम आहे, ब्रोकरनी काय केलं माहिती आहे का? ब्रोकरनी एक नोट बनवली, कंप्लेंट एक्सचेंजला कळवलं, सेबीला कळवलं की माझ्याकडे चोरी झाली. म्हटलं तुझी काय जबाबदारी आहे? तर तो पोलीसकडे पण नाही गेला. असे काही ब्रोकर आहेत. मग त्याचे एक्सचेंजनी पण चांगलं काम केलं. त्याच्यात मला वाटतं NSEनीच केलं. त्या ब्रोकरचे पण जवळजवळ 3.5 करोडचे रुपये पेआउट रोखून ठेवला. कारण हा बेजबाबदारपणा आहे ब्रोकरचा अशा बाबतीत काम न करणं. म्हणजे पण त्याचं झालं असं की हे क्लोनिंग प्रकरण वाढलं. कारण मला वाटतं 3 ते 4 ब्रोकर्सनी असं केलं, त्यांच्या ठिकाणी झालं. ब्रोकरची जरी चुकी नसली तर त्यांची सिस्टम फॉल्टी होती, त्यामुळे हा प्रकार झाला. तसंच डेरिव्हेटिव्हमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात इस्पेशली जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्यामध्ये असा प्रकार घडतात की त्यांना डेरिव्हेटिव्हचे व्यवहार माहीत नसतात आणि लॉस होतो. पण समजा एखाद्या सिनियर सिटीजननी ब्रोकरला एक 50 लाख रुपये दिले तर त्यानंतर साधारण 3-4 दिवस किंवा 8 दिवसात जे सर्व्हेलन्स डिपार्टमेंट असतं ब्रोकरचं त्यांना नक्कीच कळतं की ह्या खात्यामध्ये लॉस झालं आहे सडनली आणि कंटिन्युअस लॉस होतो आहे. तर ते बऱ्याच ब्रोकर्स ॲक्च्युली कॉल करतात आणि त्यांना विचारतात की तुम्ही हा ट्रेड टाकला आहे का, जरी सगळं रेकॉर्डवर असलं तरीसुद्धा. पण ही जबाबदारी आहे ब्रोकरची चेक करायची. दुर्दैवाने आपल्याकडे असा काही कायदा नाही आहे. नाहीतर ऑस्ट्रेलियामध्ये असं रूल आहे की कोणी सिनियर सिटीजन जर असेल तर ब्रोकरनी डेरिव्हेटिव्ह ट्रेडमधली जोखीम म्हणजे रिस्क ही त्याला 1 to 1 समजावून सांगायची असते आणि मगच ट्रेड टाकायचा. आणि 65 वर्षाच्या वयाचा जास्ती कोण माणूस असेल तर त्याची स्क्रुटिनी होते डेरिव्हेटिव्ह ट्रेडची. म्हणजे शेवटी हा कायदा कोणासाठी आहे तर इन्व्हेस्टरच्या प्रोटेक्शनसाठी आहे. तर आपल्याकडे अजून असा कायदा नाही आहे. पण आपल्याकडे नेटवर्कचा एक क्रायटेरिया आहे पण तो पण जास्त काही मोठा इफेक्टिव्ह नाही आहे.
की एवढी नेटवर्क तुम्ही करू शकता. याच्या विरुद्ध पण कधी कधी केसेस आम्ही बघितल्या आहेत. आमच्याकडे एक ब्रोकर आला होता आणि त्याच्याकडे एक HNI होता, हाय नेट इंडिव्हिज्युअल. तर त्याचं वय साधारण 82 होतं आणि तो पोर्टफोलिओ आला वर्षभराचा. तर त्याला साधारण या F&Oमध्ये माझ्या अंदाजाप्रमाणे काहीतरी 3.5 करोडचा लॉस झाला. सिनियर सिटीजनला 3.5 करोडचा लॉस. आता मोठी अमाऊंट आहे, केवढी मोठी रक्कम आहे. तर नंतर आम्ही जेव्हा एन्क्वायरी केली तेव्हा असं कळलं की त्यांना बाहेर पडायला येत नव्हतं. त्यामुळे रोज 9:15 ते 3:30 या काळात ते बिझी असायचे आणि त्यांच्या घरचे लोक खूप खुश झाले, कारण त्यांची नेटवर्थच 250 करोडची होती. म्हणजे काहीच पैसे नाही गेले. शिवाय आमच्या घरचा माणूस बिझी राहिला मार्केटमध्ये. म्हणजे मार्केटचं हे पण एक पॉझिटिव्ह आहे की तो बिझी राहिला माणूस. आणि ते म्हणाले किरकोळ अमाऊंट आहे त्यांच्यासाठी 250 करोडमध्ये गेली तर. आणि त्यांनी कधीच थांबलं. आणि तो माणूस ॲक्च्युली व्यवहार करणारा माणूस हुशार होता, म्हणजे त्याला मार्केट माहिती होतं. पण डेरिव्हेटिव्हमध्ये त्याचे पैसे गेले, पण त्याची पण तक्रार नाही आणि त्याच्या नातेवाईची पण तक्रार नाही. पण म्हणजे सगळं प्रॅक्टिकल असतं. शेवटी केस टू केस असतं. सांगायचा उद्देश असाच आहे. आता मला वाटतं मला थांबायचं आहे. किती वेळ आहे सर? 5 मिनटं. बरं, मला काय आधी बोलायच्या आधी एक काय म्हटलं ते प्रिएम्बल झालं की एकतर महिलांना संधीच मिळाली नाही 2 दिवसात. आणि आता एका महिलेचं झालेलं आहे आणि दुसऱ्या महिलेला करायचं आहे, डॉक्टर अनिताना. त्यामुळे मला वाटतं मी हा आता माझा जरा म्हणजे बोलणं थांबवतो. काय प्रश्न असतील तर आपण घेऊ सर. हां, विचारा ना. मार्केटचं टायमिंग इंटरेस्ट डेरिव्हेटिव्हचं ते 5 वाजेपर्यंत व्हायची शक्यता आहे. आणि एक ज्याला म्हणतात की काही काही ठिकाणी मार्केटचे अवर्स जास्ती आहेत वेस्टर्न कंट्रीजमध्ये. आणि त्या दृष्टीने मार्केट अवर्स वाढवावी अशी त्यांची इच्छा आहे. पण ब्रोकर कडची जी माणसं आहेत ती तयार नाही आहेत. आणि काही काही मार्केटमध्ये जरी सकाळी 9 ते 5 मार्केट असलं तरी आपले मुंबईतून इथे कोल्हापूरमध्ये काय लागतं, पुण्याला काय करतात, वामकुक्षी घेतात ना. जपानला पण वामकुक्षी घेतात मार्केट आवर्समध्ये. बंद असतं मार्केट. पण अजून इथे असं काही झालेलं नाही आहे. तर पण एक्सचेंजच्या काही सदस्यांना वाटतं की असं व्हावं, पण अजून मला वाटतं इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं तयार नाही आहे. आणि मला वाटतं यांच्या बॉसनी तर ऑलरेडी सांगितलं आहे, आशिष चव्हाण यांनी, की आपण मार्केट अवर्स जास्त, त्यात काय जोखीम कमी असते जेवढे मार्केट अवर्स जास्ती. आणि आपल्याकडे T+1 आहे. एक तुम्ही लक्षात ठेवा की T+1 प्रणाली आपली जी आली ती आपण मेजर मार्केटमध्ये आपण पहिलेच आहोत असे इक्विटीमध्ये करणारे. आणि सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे मी तर सांगतो की तुम्हाला एक्सचेंजेस, ब्रोकर्स, डिपॉझिटरी या सगळ्यांना हॅट्स ऑफ की एका दिवसात हे सगळं करू शकतात. कारण तुमच्या आता मी स्टेट बँकेचं नाव घेत नाही, त्या ओरडतील मला. नॅशनलाइज बँकमध्ये तुम्ही स्वतःचे पैसे प्री मॅच्युअर विड्रॉ करायला गेलं FD, किती वेळ लागतो मला सांगा? लगेच होतात. किती वेळात होत आहे का? चांगलं आहे. म्हणजे कुठली बँक? अरे वा, तुमची बँक चांगली आहे मॅडम. योनोमधून होतं. हां, स्टाफ आहे म्हणून. नाही पण नाही, व्यावहारिकदृष्ट्या सांगतो की हे T+1 झाल्यामुळे आपलं म्युच्युअल फंडचं सायकल आहे ते T+2 झालं. त्यामुळे युनिट आपण जेव्हा रिडीम करतो तर T+2ला आपल्याला क्रेडिट मिळतं. आणि लिक्विडचं तर T+1 पहिल्यापासून आहे. त्यामुळे मोठ्या आणि काय जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक मोल्डमध्ये आपण युनिट्स होल्ड करतो, त्यामुळे नुसतं ऑनलाईन व्यवहार केला की आपल्या बँकेत पैसे येणार. त्यामुळे तो तिथे काहीच प्रश्न नसतो. पण हे एक खूप चांगली गोष्ट झाली. मला वाटतं स्टॉक एक्सचेंज, सेबी आणि डिपॉझिटरीसाठी आपण टाळ्या वाजवायला हरकत नाही. खूप चांगलं काम करतं T+1, कारण सगळी जोखीमच निघून गेली. पण ह्याच्यामध्ये परदेशी संस्थांनी खूप आपल्या ह्याच्यामध्ये प्रयत्न केला की होऊ नये म्हणून. कारण पण शेवटी मला वाटतं NSE आणि सेबीने त्यांना सरळ केलं. त्यांना काही ऑप्शन नव्हता. अजून काय प्रश्न आहे? हां, एक्सचेंजेसमध्ये जे वर्किंग जे असतो ना, त्याला टाईम बाउंड प्रोग्राम असतो. महिना, 3 महिन्यात, 15 दिवसात असे आहे. तसं जे एज्युकेशन इन्व्हेस्टर एज्युकेशन फंडमध्ये जे काय प्रोसिड्स होतात तिला काय टाईम बाउंड नाही आहे. त्याच्यात काही नाही. त्यांच्याकडे कम्युनिकेशनच येत नाही. ऑलमोस्ट मंथ्स टुगेदर, इयर्स टुगेदर.
ते थोडं काय सरकारी पूर्वीमध्ये येत नाही का आपले जे ह्याच्या आपण जे टाउन बॉन्ड ह्याच्यातमध्ये ते येत नाही का दे आर नॉट इन्क्लुडेड इन इट बट देर इज नो टाइम अँड देर इज नो कम्युनिकेशन टू द काउंट्री फॉर अजून मला मंथ्स वाटतं- टुगेदर इयर्स टुगेदर ते नाही थोडं ते म्हणजे सरकारी खातं आहे ते थोडं गिअरअप व्हायला जरा वेळ लागेल मला वाटतं कारण ते आता जरा सुरुवात झाली त्यामुळे आणि काय शेअर्स जेव्हा इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडमध्ये जातात ना तेव्हा सरकारच कस्टोडियन असतं त्यामुळे ते राईट पर्सनला ते शेअर्स मिळायला पाहिजे शहानिशा करायला जरा वेळ लागतो कम्युनिकेशन टू द कॉन्ट्री काहीच Communication येत नाही, हे मात्र खरं आहे. सेकंड वन आपण डीमॅटला एनकरेज करतो ओके फिजिकल शेअरसाठी डिस्करेज तर करत नाही ना ज्यांचे फिजिकल शेअर्स होल्डिंग आहे त्यांना राईट वगैरे येतात ना ते राईट दिले जात नाही आहे त्यांना आयदर दे इन्सिस्ट फॉर डीमॅट अकाउंट इफ दे आणि दॅट टू बिफोर अलॉटमेंटच्या अगोदर त्यांना कळवायला लागतात त्याचं वाईट काय आहे सांगा ना अहो, डिमॅट वाईट आहे का सांगा मला नाही, म्हणजे कोणी it's good. सुधारायचंच नाही का नाही इट्स गुड वन बट पण तुम्ही एवढा हेकेखोरपणा कशाला दाखवता डिमॅट न करता सांगा ना प्रॉब्लेम काय आहे ओके ठीक आहे मग नाही, नाही. कंपल्सरी या 1 करोडचे शेअर्स घेतले ना विकत ओके तर साधारण 2% म्हणजे 2 करोडचे शेअर हे फ्रॉड शेअर निघायचे त्या काळात विचारा विपिन साहेबांना ना डोक्याला ऑब्जेक्शन दर शनिवारी हँडल करायला लागायचं ह्याच्यातून आपण चांगल्या गोष्टी आपण ॲडॉप्ट नाही करायच्या का आपण म्हणतो अख्ख्या जगामध्ये UPIचं आपण धोरण दाखवलं तुम्हाला लाईनमध्ये उभं राहून चेकनी पैसे काढायचे का बँकेतून नाही पण ॲब्सोल्युटली आय अप्रिशिएट युअर सेंटिमेंट वी शुड गो फॉर डिमॅट दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम द थिंग इज दॅट whomsoever is having physical shares he applies for right he will पण not त्यांनी get इतक्या 1996 साली डिपॉझिट स्थापन झाली साहेब त्यांनी डिमॅट का नाही केले सेबीनी कंपल्शन केलं का नाही केलं हा नाही हा प्रश्न तुम्ही कंपल्सरी का नाही नाही केलं विचारला? सर करायला त्यांनी हे सजेशन कोणासाठी केलंय आपल्यासाठी केलंय नाही आहे ॲब्सोल्युटली ते त्यांच्यासाठी केलेलं नाही गुंतवणूकदारासाठी केलं एवढं लक्षात ठेवा पण त्याची गैरफायदा बरेच घेतात गैरफायदा काय तुम्ही कॉर्पोरेटवाले घेतात सर राईट इश्यू काढतात ना तो डिमॅट देत नाही म्हणून सगळं ते घेऊन टाकतात ते कोणाला इवन रिझर्वमध्ये पण टाकत नाही ते शेअर्स प्रमोटर घेतात चूक ते. कोणाची आहे मुळात नाही इनिशियल चूक इन्व्हेस्टरचे आहे त्यांनी केअर घेतलेली नाही आहे मग? पण गैरफायदा आणि हा ते त्याला जातात ना तर तो कायद्याप्रमाणे त्यांना राईट जातात जे रिव्हॉल्व होतात ना बाद नंतर रिव्हॉल्व ते कायद्याप्रमाणे जातात काही चूक नाहीये तुम्ही तुमचा राईट घेतला नाही का तुम्ही डिमॅट अकाउंट उघडलं नाही का नाही उघडलं तुम्ही राईट अप्लाय केले पण हा. डिमॅट नाही म्हणून ती बरोबर. राईट त्यांना एंटरटेन कारण करत नाही कायदा काय आहे कुठलेही शेअर अलॉट होणार डिमॅट अकाउंटमध्ये अलॉट होणार हाच कायदा आहे त्याचं कसं उल्लंघन करणार सांगा मला तुम्ही उद्या IPO मध्ये शेअर मागाल फिजिकलमध्ये म्हणाल मला सर्टिफिकेट द्या नाही देणार कायदा आहे तो बोला साहेब याच्यासाठी डीमॅट टू रिमॅट येणं चांगलं आहे का त्याचा फायदा काय मला सांगा ना सर ना मला लॉंग टर्म 5-25 वर्ष विकायचेच नाही आहेत तर तुम्ही फ्रीज करू शकता ना डीमॅटमध्ये फ्रीज करणं योग्य आहे काय रिमॅट करणं योग्य आहे फ्रीज करणं योग्य आहे रिमॅट नको मग परत सेक्रेटरी तुम्ही सांभाळणार कसं नाही ठीक आहे पण अशा- रिमॅटची सोय आहे ना हो, remat आहे ना. पार्शल मी डिमॅट मध्ये आणि तुम्ही- ठेवणार तुम्ही पार्शल रिमॅट मध्ये तुम्ही ठेवणार. रिमॅट जरी केला ना तर तुम्हाला विकता येणार नाही ते नाही ठीक Unless you do it at अदरवाईज रिमॅट टू डिमॅट गेल्याशिवाय विकता मला विकायचेच नाहीत ना म्हणून तर सर तुम्हाला फॅसिलिटी दिली फ्रीज करायची ना फ्रीज फ्रीज बेटर स्टील अनलिमिटेड पिरियड ओके आणि पार्सली पण करू शकता तुम्ही फ्रीज केल्यानंतर कुठलाही धोका नाही अजिबात- रिमॅटची जरूरत अजिबात नाही रिमॅटची जरूरत अजिबात नाही, सर. ओके सर किती करू शकता हां शेवटचा प्रश्न माझे काही पर्सनली शेअर्स कनी बऱ्याच वेळा मी म्हणजे डिमॅट करायला पाठवले पण अजून झालेच नाही ते परत येतात काही ना काही कारणानं तुम्हाला म्हणजे सांगतो एकदा तुम्हाला सहीच्या ह्याच्यामुळं KYC मुळे वगैरे पण अजून ते डिमॅट झालेच नाहीत कशामुळे आले सही काहीतरी चेंज पूर्वीचे फार पूर्वीचे सहीचा होते प्रॉब्लेम तो बँकर कडून सॉल्व्ह करायला पाहिजे पण काही काही कंपन्या डिमॅटच करत नाही माहिती आहे ना तुम्हाला हा ते काय कुठल्या problem आहे? झेड ग्रुपच्या कंपन्या आहेत हा, BSE मध्ये त्याला झेड ग्रुप सांगितलंय ते अजून तसेच आहेत मग ते काय ते फ्रेम करून ठेवायचे बुडत नाहीत ना नाही फ्रेम करून ठेवायचे घरी त्याला दुसरा काही उपाय नाही नाही त्याला काय कंपनीच बंद झाली तुम्ही करणार काय हा. सर ते IAPF जे आहे ना तिथं आम्ही एक अप्लाय केलं होतं मग काही शेअर्स वडिलांचे तिकडे गेलेत थोडे तिथून VRNR म्हणून रिपोर्ट येतो म्हणजे व्हेरिफिकेशन रिपोर्ट नॉट बरोबर शहानिशा करायला बरोबर आणि जे कंपनीने करायला पाहिजे कंपनी इज हेडक्वार्टर इज इन बँगलोर आणि त्यांचा जो रजिस्टर बसतोय तो कोलकात्यामध्ये बसतोय ते बोललं हिंदी की काय समजत नाही आम्हाला नीट बोलत नाहीत हिंदी ते निवांत काम चालू आहे काय
निवांत काम चालू आहे का म्हटलं? हां, निवांत काम चालू आहे. मी स्वतः आहे त्यांच्यासाठी मी IPF मध्ये अप्लाय केलं. एकतर मला माहिती नव्हती तुम्ही प्रोसिजर. सेबीमध्ये कंप्लेंट टाका कंपनीच्या विरुद्ध त्या स्कोर्समधून. बर. आणखीन कोल्हापूरमध्ये IPF रिलेटेड कोण काम करत असेल तर जरा माहिती हवी होती ॲक्च्युली. काय बरेच प्रश्न आहे. हा, शेवटचा प्रश्न कोण आहेत? सर डीमॅट अकाउंटबद्दल थोडंसं विचारायचं होतं. पूर्वी मी डीमॅट अकाउंट काढलं होता, त्याच्यावर मी ट्रेडिंग बऱ्यापैकी केलं होतं. त्यानंतर साधारण 2016 नंतर काही अडचणींमुळे ट्रेड केलेलं नाही. 2 स्टॉक त्याच्यावर आहेत. इथं त्यांची ब्रँच किंवा फ्रँचायझी आहे कदाचित, परंतु इथनं तो अकाउंट मुंबईला हलवला आहे. मुंबईच्या तिथल्या ब्रँच मॅनेजर साहेबांना फोन केला तर ते तिथनं इकडं ट्रान्सफर करत नाही आहेत आणि ऑदर कुठलाही ट्रेड एक प्रकारे होऊ देत नाही आहेत. तर हे नेमकं काय असू शकेल? ते ट्रान्सफर करून देतात. आधी एक सांगतो, तुमचे शेअर मुंबई किंवा कोल्हापूरमध्ये कुठेही नसतात, ते डिपॉझिटरीमध्ये असतात. पहिली गोष्ट ओके. असे कुठे जात नाहीत ते. मग तुम्हाला प्रश्न काय तुमचा? मला तिथनं अकाउंट कोल्हापूरमध्ये पाहिजे असं मी त्यांना रिक्वेस्ट केली. मग तुम्ही नवीन अकाउंट उघडा ओके आणि सगळे शेअर ट्रान्सफर करून घ्या. तुम्हाला चार्जेस पण लागणार नाहीत. ओके सर. आणि त्या ब्रोकरकडून बाहेर पडा किंवा त्या DP कडून. आपण तिथनं त्यांनी त्यांचे आणि इयरली तुम्हाला चार्जेस charge पण हा त्यांचे इयरली चार्जेस वगैरे पण पे केलेत मी. हा मधल्या बरोबर काळात. आहे. तेच सांगतो, तुम्ही नवीन अकाउंट त्याच कॉम्बिनेशनमध्ये उघडायचं आणि फ्री ऑफ कॉस्ट शेअर तुमच्या इकडे येतील. तुमच्या भाषेत कोल्हापूरमध्ये येतील. चला. येस ओके थँक्यू. हॅलो, आमचे झेड ग्रुपचे काही शेअर आहेत. हा, ते interesting प्रश्न आहे. ते आता डिलिस्टेड आहेत. हा. तर त्याचा मला लॉस बुक करायचा आहे. लॉस तर तो कसा करायचा? लॉस कसा बुक करतात? तिकडे CA कोण कोण आहेत? शेअर विकल्यानंतर लॉस बुक करतात ना मॅडम. तुम्ही विकूच शकत नाही तर काय करणार? नाही म्हणजे मग काय नेमकं त्या उत्तर काय माहिती साहेब, समजा आपल्याकडे डिबेंचर आहेत आणि डिफॉल्ट झाला हां, इंटरेस्टचा आणि रिडम्शनला पैसे नाही मिळाले तर ते समजू शकतो. हां. पण जिकडे आता हे शेअर्स जे आहेत मला ते long- ते लिस्टेड ना डिलिस्ट झाले तर कधी लिस्ट पण होऊ शकतात. तुम्ही त्याचे मालक आहात एवढं लक्षात ठेवा. नाही, वर्षानुवर्ष ते डिलिस्टेड आहेत. कोल्हापूरच्याच कंपन्या आहेत त्या. पण ते डिलिस्टेड आहेत आणि मला लॉस बुक करायचं आहे कारण माझा लॉंग टर्ममध्ये प्रॉफिट झाला आहे. लॉंग टर्म प्रॉफिट झाला आहे. त्याच्या अगेन मला लॉस बुक करायचं आहे. तर तू करता येईल शेअर का लॉस? लॉस कधी होतं? शेअर विकल्यावर फिजिकल लॉस ते फिजिकल शेअर मी कुणाला तरी विकले असं दाखवलं तर चालेल का ते? ऑफ मार्केट ऑफ मार्केट होणार ना ते. कारण काय देणार तुम्ही? आणि घेणारा कसे घेईल? नाही, ते काय आपल्या आपल्यातच करायचं फक्त लॉस. म्हणजे आपल्या आपल्यात म्हणजे युअर ओपनिंग नाही नाही, मला प्रॉब्लेम फॉर युअर सेल्फ. ती अमाऊंट मला लॉस दाखवायची आहे. सर तुम्हाला लॉस दाखवायचे पण तुम्ही सिस्टम नाही चेंज करू शकत, एवढं लक्षात ठेवा. आणि असं मी काय सल्ला देणार नाही. चला, धन्यवाद सगळ्यांना.